नमस्कार. तर पिंगा गो पोरी पिंगा आणि इंद्रायणी या मालिकांच्या महासंगममध्ये आपण आज पाहणार आहोत की इंदू आणि वल्लरी देवासमोर हात जोडून उभे असतात. आता वल्लरी म्हणायला लागते की देवा, वेळ हातातून निघून चालले, पण प्रेरणाताईंचा काहीच पत्ता लागत नाही. आता तूच काहीतरी कर, तूच मार्ग दाखव, कसं शोधायचं आहे आम्ही प्रेरणाताईंना. तर इंदू म्हणते की आता सगळी भिस्त तुझ्यावर आहे, तू तर भक्तांच्या हाकेला धावणारा आहेस ना रे, का अशी परीक्षा बघतोय, दाखव ना काहीतरी मार्ग. तर इकडे आता झोपलेला असतो आणि त्याला झोपेत असतानाच त्याच्यावर झालेला हल्ला, त्याला त्या 2 गुंडांनी कसं मारलेलं आणि इंदू त्याला अण्णा केदारच्या गाडीतून हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललेली, हे सगळं आठवायला लागतं. आणि आता अदूला झोपेत हे सुद्धा आठवायला लागतं की अण्णा केदारच्या गाडीत त्याची ती फरवाली टोपीसुद्धा असते. आता हे आठवून अदू पटकन दचकून झोपेतून जागा होतो आणि इंदू आणि वल्लरीला आवाज द्यायला लागतो. तेव्हा वल्लरी आणि इंदू घाबरून अदूकडे बघायला लागतात आणि त्याला विचारायला लागतात की काय झालं, तू ठीक आहेस ना. तेव्हा अदू सांगतो की काल श्वेताताईने ते स्केच काढून दाखवलं होतं ना त्या अण्णाचं, तेव्हा मनोज भाऊ आणि तेजाताई म्हणत होत्या की त्या अण्णा केदार ती फरची टोपी घातली होती का, तर त्या माणसाने आपल्यासोबत होता ना तेव्हा ती फरची टोपी नव्हती घातली, पण जेव्हा आपण गाडीत बसत होतो ना इंदू, तेव्हा तिथे ती फरची टोपी होती, एकदम स्पष्टपणे मला आठवतंय. तेव्हा इंदू म्हणते की अदू म्हणजे तो, यावर आता अदू म्हणतो की म्हणजे तो अण्णा केदारच होता इंदू. आता हे ऐकून वल्लरी इंदू आणि अदूला आता विचारायला लागते की तुम्ही जर म्हणताय की तो अण्णा केदारच होता, तर मग त्याच्यासोबत प्रेरणाताई का नाही दिसल्या तुम्हाला. तेव्हा इंदू आणि अदू दोघेही आठवायला लागतात. तेव्हा इंदूला आठवतं की जेव्हा ती तिचं सामान काढायला गेली होती तेव्हा अण्णा केदार धावतच पाठीमागून आला होता आणि गाडीतून सामान काढण्यापासून इंदूला त्याने रोखलेलं. आता इंदू खूप घाबरून जाते आणि सांगायला लागते की त्याची डिक्की लॉक नव्हती आणि मी जेव्हा सांगितलं की ती डिक्की लॉक नाही आहे तेव्हा तो खूप कावराबावरा झाला होता, घाबरला तो. आणि ती आता अदूला म्हणते की अदू, याचा अर्थ गाडीत आपण तिघेच नाही तर 4घे होतो. आणि ती खूप टेन्शनमध्ये येते आणि म्हणायला लागते की मला कसं कळलं नाही. तेव्हा वल्लरी म्हणते की तुम्ही हे जे सगळं सांगताय त्यावरून मला असं वाटतंय की तो अण्णा केदारच होता, पण तरीसुद्धा तुम्ही मला एकदा सांगा की तो माणूस ज्या पद्धतीने बोलत होता ती खानदेशी पद्धत होती का. आणि ती खानदेशी पद्धतीने अदू आणि इंदूला बोलून दाखवायला लागते आणि विचारते की ही पद्धत होती का बोलण्याची त्याची. तेव्हा अदू म्हणतो की हो, सेम अशीच होती, असंच बोलत होता तो. तेव्हा वल्लरी विचारते की आणि त्याच्या राईट हँडमध्ये चांदीचा कडा होता का. तेव्हा अदू आणि इंदू दोघेही एकत्रच म्हणतात की हो हो होता. आता हे ऐकून वल्लरी म्हणते की म्हणजे अण्णा केदार जेव्हा तुम्हाला भेटला तेव्हा त्याने त्याच्या डिक्कीमध्ये प्रेरणाताईंना डांबून ठेवलं होतं. तर इकडे अण्णा केदार प्रेरणासाठी वडापाव घेऊन येतो आणि म्हणतो की हे बघ प्रेरणा, मी तुझ्यासाठी काय घेऊन आलोय, कल्याणचा गरम गरम फेमस वडापाव. तेव्हा प्रेरणा म्हणते की नकोय मला. त्यावर अण्णा केदार म्हणतो की तू नुसती रडत राहते, खात पीत तर काहीच नाही, आणि तुला माहिती आहे ना तुला असं रडताना बघून मला रडायला येतं. आणि म्हणतो की तू नाही खात तर मीच खातो, असं म्हणून तो वडापाव खायला लागतो. तितक्यात तिथे रघु येतो आणि अण्णा केदारला सांगायला लागतो की मी काय म्हणतो, तुम्हाला तुमची ती मास्टर माइंड आहे ना इथेच गोडाऊन भोवती फेऱ्या मारतीये. तेव्हा अण्णा केदार थांब बघतोच तिला, असं म्हणत रागातच बाहेर जातो. तर इकडे बाहेर श्रीकला उभी असते. तेव्हा अण्णा केदार रागातच तिला आवाज देत म्हणतो की काय इथे फेऱ्या घालते. तेव्हा श्रीकला अण्णा केदारला म्हणते की अण्णा, जरा थंड डोक्याने विचार करा, माझी मदत जर तुला मिळाली ना तर तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील. तेव्हा अण्णा केदार रागात म्हणतो की मला तुझ्या मदतीची गरज नाही आहे, चल निघ. हे ऐकून श्रीकलाला खूपच राग येतो आणि ती म्हणते की या श्रीकलाला तू अजून ओळखलेलं नाही आहे आणि तू मला झिडकारतोयस, माझं महत्त्व तुला लवकरच कळेल. आणि ती अण्णा केदारला म्हणते की दिसतंय मला तुझं भविष्य अण्णा, तुझ्या नावाचा रानरेडा या श्रीकलाची मदत मागायला तिचे पाय धरताना दिसतंय मला, आणि हे पाय लक्षात ठेवा, कारण याच पायावर डोकं ठेवण्याची वेळ येणार आहे तुला आता. तेव्हा अण्णा केदार खूप आश्चर्याने श्रीकलाकडे बघायला लागतो. तर आता श्रीकला तिथून निघून जाते. तर इकडे वल्लरी म्हणत असते की एक गोष्ट तर आता कन्फर्म झाली की प्रेरणाताईंना अण्णा केदारनेच किडनॅप केले, पण किडनॅप करून ठेवलंय कुठे हा मोठा प्रश्न आहे. तेव्हा तेजा वल्लरीला म्हणते की वल्लरी, मी काय म्हणते, त्या अण्णा केदारने प्रेरणाला किडनॅप करून त्याच्या गावी तर नसेल ना नेलं, तुझ्या सासूनेच त्याचं स्थळ आणलं होतं ना गं, पण आता त्याचा पत्ता नक्की माहिती असेल का, त्यांना विचार ना. तेव्हा मनोज म्हणतो की हो तेजाताई, पत्ता तर मला पण माहिती आहे, पण त्याने असं केलं असेल ना तर आपल्याला आत्ताच्या आता गावी निघावं लागेल. तेव्हा अजित म्हणतो की चला मग लगेच जाऊया, आपल्याकडे वेळ नाही आहे. वल्लरी मात्र यावर काहीच बोलत नाही आणि ती कुठल्या तरी विचारात असते आणि ती आता सर्वांना शांत बसवत म्हणते की तुम्ही त्या अण्णा केदारला मूर्ख समजताय का.
तो प्रेरणाताईंना किडनॅप करून त्याच्याच घरी घेऊन जाईल का? तो लोकेशन नक्कीच बदलेल. तेव्हा तेजा म्हणते की आपण पोलिसांना सांगून त्याच्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस केलं तर? तेव्हा वल्लरी म्हणते की नाही तेजाताई, त्याचा काहीच उपयोग नाही आहे. मी माझ्या ओळखीतल्या पोलिसांना सांगितलं होतं पण त्याचा काही उपयोग नाही झाला. यावर अजित म्हणतो की म्हणजे आपल्याकडे प्रेरणाला शोधायचा काहीच मार्ग नाही आहे का? ती तिकडे माझी वाट बघत असेल ग आणि आपण इकडे हातावर हात धरून बसलोय. मला ना आता माझीच लाज वाटते, असं म्हणून अजित खूप रडायला लागतो. तेव्हा वल्लरी अजितला समजावत म्हणते की अजित भाऊजी शांत व्हा, आपल्याकडे अजून एक उपाय आहे. जशी वाघाची शिकार करायला शेळी बांधतात ना, तशीच या लांडग्याची शिकार करायला आपल्याकडे कोल्हीन आहे. तर इकडे इंदू, आदू आणि श्वेता आता बोलत असतात. तर इंदू श्वेताला म्हणते की मला तर कळतच नाही की विठूच्या वाडीला गेल्यावर मी लोकांना काय उत्तर देणार आहे. यावर श्वेता म्हणते की सगळ्या बाजूनी संकट एकत्रच आलेत ग, असं वाटतंय त्या अण्णा केदारचा नंबर अजून ट्रेस होत नाहीये. असं म्हणून ते तिघेही आता टेन्शनमध्ये त्या घरात येतात आणि घरामध्ये येऊन बघतात तर समोरचा नजारा बघून ते तिघेही खूप शॉक होऊन जातात. तर समोर वल्लरी आणि या सर्वांनी मिळून पुष्पाला इकडे पकडून आणलेलं असतं आणि तिला सर्वांसमोर आता खुर्चीवरती बसवलेलं असतं. आता श्वेता आश्चर्याने विचारते की वल्लरी, ह्या काय करतायत इथे? तेव्हा वल्लरी म्हणते की श्वेताताई, तुम्हाला माहिती नाही आहे, पुष्पा इथे आपली मदत करायला आली आहे. जे काम पोलिसांना जमणार नाही आहे ना, ते काम करणार आहे. आणि ती रागाने पुष्पाला विचारते की सांगणार आहेस ना तू कुठे आहे अण्णा केदार? तेव्हा श्वेता म्हणते की ही काय ग, ही आपली मदत करणार आहे, ही तर जेलमध्ये होती ना. तेव्हा वल्लरी म्हणते की नाही करणार का मदत, हिला आपली मदत करावीच लागेल, तेवढ्यासाठीच तर हिच्यावरची केस मागे घेतली आहे मी. आणि ती रागातच पुष्पाचं तोंड पकडते आणि म्हणते की करणार ना मग मदत. आता यावर इंदू वल्लरीला म्हणते की वल्लरी, मी तर खूप नाराज आहे बाई तुझ्यावर, कारण मी इथे आल्यापासून तू मला एक पण काम करू दिलं नाहीस. तेव्हा वल्लरी म्हणते की इंद्रायणी मॅडम, तुमच्यातली शिक्षिका जागी झाली वाटतं, या आणि तुमच्या या विद्यार्थिनीला तुम्हीच प्रश्न विचारा मग, पण जरा सांभाळून हा, कारण ही विद्यार्थिनी जरा महाबदमाश आहे. तेव्हा इंदू म्हणते की काय ग, मी प्रश्न विचारले ना तर माझे विद्यार्थी असे पोपटासारखे उत्तर द्यायला लागतात बघ, तसंच ही पण देईल. आणि ती असंच म्हणत ती पुष्पाला आता विचारते की देशील ना ग उत्तर की खाशील? असं म्हणून ती पुष्पाच्या जोरात कानाखाली वाजवते आणि विचारते की आत्ता सांग, अण्णा केदारचा अड्डा कुठे आहे? तेव्हा वल्लरी म्हणते की इतक्या प्रेमाने विचारून नाही चालणार ग इंद्रायणी. असं म्हणून आता वल्लरीसुद्धा जोरात पुष्पाच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते की सांग, कुठे आहे अण्णा केदारचा अड्डा, कुठे घेऊन गेलाय तो प्रेरणाताईंना सांग. तेव्हा हे ऐकून पुष्पाला खूपच राग येतो आणि ती रागातच वल्लरीला म्हणते की नाही सांगणार. तेव्हा वल्लरी पुष्पाच्या सटासट कानाखाली वाजवायला लागते, मात्र पुष्पा काही सांगायला तयार नसते. तेव्हा आता हे बघून तेजा आणि श्वेतासुद्धा येऊन पुष्पाच्या कानाखाली वाजवायला लागतात आणि तिला विचारायला लागतात की सांग, कुठे आहे अण्णा केदारचा अड्डा. मात्र इतका मार खाऊन ही पुष्पाचा तोरा काही उतरत नाही आणि ती म्हणायला लागते की सांगितलं ना एकदा की नाही सांगणार. तेव्हा वल्लरी आता खूप जोरात पुष्पावरती ओरडत म्हणते की ए, शेवटचं विचारते आहे तुला, नाही तर तुला जिथून घेऊन आले ना तसंच तुला परत जेलमध्ये पाठवायला मला वेळ नाही लागणार. असं म्हणतच ती परत पुष्पाला मारायला लागते. मात्र पुष्पा काही तिचं तोंड उचकटायला तयार नसते. आता हे बघून आदू म्हणतो की अहो, तुम्ही एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालात, आता तरी सुधरा आणि आमची मदत करा. कदाचित देवाला सुद्धा तुमची दया आली ना तर तुमची मदत करेल तो. आता हे सगळं बोलत असतानाच इंदूला अचानक काहीतरी आठवतं आणि ती वल्लरीला थोडंसं बाजूला घेऊन जाते आणि म्हणते की वल्लरी. तेव्हा वल्लरी म्हणायला लागते की अगं इंदू, काय करतेस तू, या पुष्पाकडून जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तेव्हा इंदू म्हणते की आता त्याची गरज नाही आहे. अगं, आम्ही आदूला त्या अण्णा केदारच्या गाडीतून हॉस्पिटलला नेत होतो ना, तेव्हा तो कल्याणला जाणार आहे असं म्हणत होता. तेव्हा हे ऐकून वल्लरी खूप खुश होते आणि म्हणते की अगं इंदू, ही किती महत्त्वाचा क्ल्यू आहे, तू आधी का नाही सांगितलंस. तेव्हा इंदू म्हणते की अगं माझ्या लक्षातच नाही आलं. तेव्हा वल्लरी म्हणते की आता तू फक्त चल माझ्यासोबत. असं म्हणून ते परत दोघीजणी पुष्पासमोर येतात आणि तिला म्हणायला लागतात की आता आम्हाला तुझी काहीच गरज नाही आहे, कारण आम्हाला समजलंय. आणि ती म्हणते की अण्णा केदार कर्जतला आहे ना. तेव्हा आता हे ऐकून पुष्पा खूप शॉक होऊन वल्लरीकडे बघायला लागते. आता इंदू परत एकदा पुष्पाच्या जोरात कानाखाली देते आणि म्हणते की कर्जतलाच आहे ना. असं म्हणत या दोघेही इंदूच्या सटासट कानाखाली द्यायला लागतात आणि विचारायला लागतात की सांग, कुठे आहे कर्जतला, काय आहे पत्ता कर्जतचा. असं म्हणून त्या लगातार एकामागे एक पुष्पाच्या कानाखाली वाजवायला लागतात. तेव्हा पुष्पा आता खूप जोरात ओरडत म्हणते की गप्प बसा आणि ती ओरडून म्हणायला लागते की कर्जतला नाही, कल्याणला. आणि ती घाबरून पटकन
शांत होते. तेव्हा वल्लरी आणि इंदू आता एकमेकींकडे बघायला लागतात आणि हसायला लागतात. आता वल्लरी पुष्पाला म्हणते की आता बऱ्या बोलाने सांगायचं, त्या अण्णा केदारने प्रेरणाताईंना कल्याणमध्ये कुठे ठेवले आणि काय आहे त्यांचा पत्ता, आणि आत्ता जर का तू आम्हाला सांगितलं नाहीस ना तर तुझ्यावर अशा केस ठोकीन की जामीन मिळणं तर लांबचंच पण जन्मठेपेची शिक्षा होईल तुला, असं म्हणून ती पुष्पाचं जोरात तोंड दाबायला लागते. तेव्हा पुष्पा खूप घाबरून जाते आणि म्हणायला लागते की वल्लरी सोड, मी सांगते सगळं. तेव्हा आता पुष्पा वल्लरीला अण्णा केदारचा अड्डा नक्की कुठे आहे हे सांगायला लागते. तेव्हा हे ऐकून आता सगळेजण जरा खुश होतात. आता यानंतर आपण पाहतो की हे सर्वजण आता कल्याणला आलेले असतात आणि तिथेच असणाऱ्या एका दुकानवाल्याला पुष्पाने सांगितलेला अण्णा केदारचा पत्ता विचारायला लागतात. तेव्हा आता तो दुकानवाला सुद्धा त्यांना तो पत्ता सांगतो. तेव्हा आता हे सगळे धावतच या दिशेने जायला लागतात. तर इकडे अण्णा केदार प्रेरणाला म्हणत असतो की प्रेरणा, आपल्या लग्नाची किती मोठी तयारी चालू आहे बघ, मी तुझ्यासाठी हळद आणली, आज हळद आणि उद्या आपलं लग्न, तू नवरी होणार, चेहऱ्यावरती कशी चमक आली पाहिजे ना तुझ्या, असं म्हणून तो प्रेरणाला हळद लावणारच तितक्यात त्याला रघुचा फोन येतो आणि तो अण्णा केदारला विचारायला लागतो की कुठे आहात तुम्ही. तेव्हा अण्णा केदार सांगतो की अरे हळदीचा कार्यक्रम चालू आहे इथे. तेव्हा रघु म्हणतो की आता काय करायचं, तुमचा हळदीचा कार्यक्रम पटापट आटोपता घ्यायचा, कारण नंतर पश्चाताप करायची वेळ येईल. तेव्हा अण्णा केदार खूप घाबरून विचारतो की काय झालं. तेव्हा रघु सांगतो की तुमची ती प्रेरणा आहे ना, तिची बुलबुल बागेतील अख्खी गँग इथे घेऊन पोचली आहे, त्यामुळे आता इथून निघायचं. तेव्हा आता हे ऐकून अण्णा केदार खूप घाबरून जातो आणि फोन पटकन ठेवून देतो आणि रागातच प्रेरणाला म्हणायला लागतो की तुझी ती माणसं काही सुखाने जगू देत नाहीत मला, नुसतं माझ्या मागे 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 करतायत. तेव्हा आता हे ऐकून प्रेरणाला खूप आनंद होतो आणि ती खूप हसायला लागते. यावर अण्णा केदार प्रेरणाला म्हणायला लागतो की हसते काय गं, ती वल्लरी तेजा सगळे इथे माझ्या मागावर आलेत आणि तू हसते काय, मला वाटलं मस्तपैकी आपलं लग्न काय होईल आणि तू माझी बायको होणार. तेव्हा प्रेरणा आता अजूनच जोरात हसायला लागते आणि अण्णा केदारला म्हणायला लागते की मी म्हटलं ना की माझ्या मैत्रिणी येणार मला सोडवायला, आता तू एक काम कर, तू पळून जा नाहीतर मारून टाकतील त्या तुला. तेव्हा अण्णा केदार म्हणतो की मागच्या वेळेस मी बेसावध होतो, मी पण आता जर का ते इथे मध्ये आले ना एकेकांचा जीव घेणार मी. तर इकडे आता वल्लरी, तेजा, मनोज आणि अजित या पत्त्यावर येऊन पोहोचलेले असतात आणि आतून काहीतरी आवाज येतोय का हे कान लावून बाहेरूनच ऐकायला लागतात. तेव्हा आता वल्लरी म्हणायला लागते की प्रेरणाताईंचा आवाज येतोय आतमधून, असं म्हणून ते जोरजोरात बाहेरून वाजवायला लागतात आणि प्रेरणाला आवाज द्यायला लागतात. तर या सर्वांचा आवाज ऐकून आता प्रेरणा खूप खुश होते. तर अण्णा केदार प्रेरणाने ओरडू नये म्हणून आता अण्णा केदार प्रेरणाचं तोंड दाबून ठेवतो आणि कसला तरी स्प्रे मारून तिला बेशुद्ध करतो. तर बाहेर सर्वजण ते शटर उघडण्याचा प्रयत्न करत असतात आणि लगातार प्रेरणाला आवाज देत असतात. तर इकडे अण्णा केदार प्रेरणाला म्हणतो की तू माझी नाही झालीस ना तर मी तुला कुणाचीच होऊ देणार नाही, असं म्हणून तो प्रेरणाचा गळा दाबायला लागतो. तितक्यात आता तिथे श्रीकला येते आणि मोठ्याने हसायला लागते. तेव्हा अण्णा केदार खूप घाबरून जातो. तेव्हा श्रीकला अण्णा केदारकडे बघत म्हणते की काय रे ए रान रेड्या, काय सांगितलं होतं रे मी तुला की हा पाय लक्षात ठेवायचा, कारण या पायावर डोकं ठेवण्याची तुझी वेळ आता आली आहे. तेव्हा अण्णा केदार घाबरून विचारायला लागतो की तू अशी अचानक कशी आली आहेस. तेव्हा श्रीकला आता हसायला लागते आणि म्हणते की श्रीकला कुठूनही कधीही येऊ शकते, आता हिला मारण्यापेक्षा तिच्याशी लग्न करण्यात जर मदत हवी असेल ना माझी तर आधी माझे पाय धरायचे. जर इकडे बाहेरून सर्वजण जोरजोरात त्या शटरवर मारत असतात आणि रागात अण्णा केदारला आवाज देत असतात. तर इकडे आता या सर्वांचा आवाज ऐकून अण्णा केदार मात्र खूपच घाबरून गेलेला असतो आणि तो श्रीकलाला म्हणायला लागतो की अगं तुझे पाय धरायचे काय, तुझे पाय धुतो मी, तुझ्या पायावर डोकं ठेवतो, पण आधी लवकरात लवकर मला मदत कर. तेव्हा श्रीकला आता हसायला लागते. तर आता यानंतर हे दोघे मिळून प्रेरणाला उचलून तिथून न्यायला लागतात. तर इकडे आता हे सर्वजण तो शटर ओपन करून आतमध्ये आलेले असतात आणि सगळीकडे प्रेरणाला शोधायला लागतात, मात्र त्यांना प्रेरणा तिथे कुठेच दिसत नाही. आता वल्लरीचं अचानक लक्ष अण्णा केदारने प्रेरणा आणि त्याच्या लग्नाची जी पत्रिका बनवलेली असते त्या पत्रिकेकडे जातं. तेव्हा वल्लरी ती पत्रिका हातात घेऊन बघायला लागते आणि ती पत्रिका ती तेजाला सुद्धा दाखवते. तेव्हा त्या दोघीही खूप शॉक होतात. तर इकडे श्रीकला आणि अण्णा केदार प्रेरणाला गाडीमध्ये बसून तिला तिथून घेऊन जात असतात. तेव्हाच त्या गाडीतून ती इंदू आणि अदूची ती लाल कलरची पैशांची बॅग खाली पडते. आता हे सगळंजण धावतच त्या गाडीचा पाठलाग करायला तिथे येतात, मात्र तोपर्यंत ती गाडी निघून गेलेली असते. तर मनोजला आता ती लाल कलरची पैशांची बॅग दिसते. तेव्हा मनोज ती हातामध्ये उचलून घेतो आणि तो काहीतरी बोलणारच तितक्यात वल्लरी सर्वांना ती पत्रिका दाखवत म्हणते की हे बघा आम्हाला काय सापडले, अण्णा केदारने जबरदस्तीने प्रेरणाताईंना किडनॅप केले, आपल्याला काही करून प्रेरणाताईंना त्यांच्या तावडीतून वाचवायला हवं आणि तेही लवकरात लवकर. तर इकडे आता घरी श्वेता या सर्वांची वाट बघत असते आणि ती खूपच हायपर झालेली असते. तर इंदू तिची समजूत काढत तिला म्हणत असते की श्वेता अगं शांत हो, येतच असतील त्या. तितक्यात आता डोअरबेल वाजते. श्वेता आता आनंदाने जाऊन दरवाजा उघडते आणि इकडे तिकडे बघत म्हणते की वल्लरी अगं प्रेरणा कुठे आहे.
तर आधूसुद्धा विचारायला लागतो की मनोज दादा, तुम्ही प्रेरणाताईंची नीट सुखरूप सुटका केली असेल ना? मात्र हे सगळे हतबल होऊन फक्त बघत असतात आणि कुणी काही उत्तर देत नसतं. तर श्वेता आता लगातार विचारत असते की अगं प्रेरणा कुठे आहे? ती खाली आहे का? तिच्यासोबत कोणी आहे का? मी जाऊ का तिला आणायला? असं म्हणून श्वेता जायला लागते तेव्हा वल्लरी श्वेताला थांबवत म्हणते की थांबा श्वेताताई. आणि ती खूप रडायला लागते आणि म्हणते की आम्ही हरलो, आम्ही प्रेरणाताईंना अण्णा केदारच्या तावडीतून नाही सोडवू शकलो. तेव्हा हे ऐकून श्वेता वल्लरीला म्हणायला लागते की अगं तू हे काय बोलतेस वल्लरी? तेव्हा मनोज म्हणतो की श्वेताताई, वल्लरी बरोबर बोलते. तो अण्णा केदार प्रेरणाताईंना आमच्या समोरून पळवून घेऊन गेला, पण आम्ही काहीच नाही करू शकलो. आणि तो ती लाल बॅग दाखवत म्हणतो की तो पळून जात असतानाच त्याच्या गाडीतून ही बॅग पडली. तेव्हा आता ती बॅग बघून आदू आणि इंदू खूप शॉक होतात आणि एकमेकांकडे बघायला लागतात आणि मनोजकडून पटकन ती बॅग घेऊन ती बॅग चेक करून बघायला लागतात. तर त्यामध्ये इंदू आणि आदूचे चोरीला गेलेले सगळे पैसे असतात. तेव्हा आदू सांगायला लागतो की ही तर आमच्या शाळेच्या इमारतीची पैशांची बॅग आहे, पण हे तर ते गुंड घेऊन गेले होते ना? तेव्हा आता हे ऐकून सगळेजण खूप शॉक होतात. तेव्हा इंदू म्हणते की पण ही बॅग त्या अण्णा केदारकडे कशी काय आली? तेव्हा वल्लरी म्हणते की म्हणजे ते गुंड अण्णा केदारचे होते. तेव्हा इंदू म्हणते की पण आमचा काही संबंध नाही आहे त्याच्याशी, मग कसं काय? आता मनोज थोडासा विचार करत म्हणतो की एक मिनिट, मला असं वाटतं की अण्णा केदारला तिथून पळून जाण्यात दुसऱ्या कुणी एखाद्या व्यक्तीने मदत केली असेल आणि त्याच व्यक्तीने इंदू आणि आदूची बॅग पळवली असेल. यावर वल्लरी म्हणते की त्यांना धागेदोरे, त्या अण्णाचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचलेत आपल्याला काहीच माहिती नाही आहे. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की तो प्रेरणाताईंना घेऊन गेलाय कुठे? तेव्हा सगळेच जण आता खूपच टेन्शनमध्ये येतात. तर आता आपण पाहतो की दुसरीकडे श्रीकलाने अण्णा केदारला एका ठिकाणी आणलेलं असतं आणि ती म्हणते की हा आहे माझा अड्डा आणि तुम्ही इथे एकदम सेफ आहात, त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे. तुम्हाला हिच्याशी लग्न करायचं आहे ना, तर खुशाल करा. तेव्हा हे ऐकून अण्णा केदार खूप खुश होतो आणि म्हणतो की तुझ्या रूपात भारी मैत्रीण मिळाली ग मला, उपकार झाले तुझे. तेव्हा आता श्रीकला म्हणते की बिझनेस डील आहे ही अण्णा, मी तुझा प्रॉब्लेम सॉल्व केला ना, आता तू माझा प्रॉब्लेम सॉल्व करायचा. तेव्हा अण्णा केदार म्हणतो की तू बोल फक्त. तेव्हा श्रीकला म्हणते की त्या इंद्रायणी आणि अधोक्षजला संपवण्यात माझी मदत करायची. तेव्हा आता अण्णा केदार म्हणतो की त्या इंद्रायणी आणि अधोक्षजच्या फोटोला हार लागला असं समजतो आता. तर आता श्रीकला म्हणते की नवरीचे काय हाल करून ठेवलेस रे अण्णा तू, तिला सजवण्यात आता मी मदत करते तुझी. सुंदर दिसली पाहिजे की नाही ती लग्नामध्ये? तर इकडे इंदू आता विठुरायासमोर उभी असते आणि ती विठुरायाला म्हणते की विठुराया, तुझ्या डोळ्यांनी सगळं बघत असतोस ना रे तू, मग आमच्यावर होणारा अन्याय तुला दिसत नाही का विठुराया? अरे आमच्या जीवावर उठलं इथं कोणीतरी. अरे त्या प्रेरणाला किती त्रास देतोय तो माणूस, किती प्रयत्न केले, किती काही केले तरी तिचा पत्ताच लागत नाही. अरे काय करू मी? तेव्हाच आता तिथे वल्लरी येते आणि इंदूला म्हणते की इंदू तूच म्हणतेस ना गं की पांडुरंग आपल्या पाठीशी आहे, मग अशी हार मानून कसं चालेल? प्रेरणाताईंना आपण अण्णा केदारच्या तावडीतून नक्कीच सोडू. एकदा का तो अण्णा केदार माझ्या हातात आला ना की त्याला सोडणार नाही मी, बघच तू. तेव्हा इंदू म्हणते की मी पण बोलली आहे माझ्या पाठीराखेशी की प्रेरणाताई आपल्यासोबत लवकरच असतील. तर दुसरीकडे अण्णा केदार प्रेरणाला खूपच त्रास देत असतो आणि तिला काही बाई बोलत असतो. तेव्हाच आता प्रेरणा अण्णा केदारच्या तोंडावरती थुंकते आणि खूप मोठ्याने हसायला लागते. तेव्हा हे बघून अण्णा केदारला खूपच राग येतो आणि तो तिथून निघून जातो. तेव्हा प्रेरणा ओरडत म्हणायला लागते की जा जा पळून जा. आता अण्णा केदार आता परत येतो आणि त्याच्या हातामध्ये बेल्ट असतो आणि तो रागात आता प्रेरणाला तो बेल्ट दाखवत म्हणायला लागतो की माझ्यावर थुंकणार का तू? तेव्हा आता प्रेरणा हसायला लागते आणि म्हणते की याच्याने मारणार का तू मला? याच्याकडे बघून तर मला वेगळ्याच कुठल्या तरी गोष्टीची आठवण झाली. माझ्या मैत्रिणींनी किती जोरात तुला फोडला होता रे चाबकाने, त्यामुळे एक काम कर, हा बेल्ट व्यवस्थित कुठेतरी लपवून ठेव, कारण माझ्या मैत्रिणी येतील ना मला सोडवायला आणि त्यांना जर का हा बेल्ट सापडला ना तर परत तुला फोडून काढतील, चामडी सोलून काढतील तुझी. असं म्हणून ती अजूनच जोरात हसायला लागते. तेव्हा हे ऐकून आता अण्णा केदारला खूपच राग येत असतो आणि तो म्हणतो की थांब, हा अण्णा काय करू शकतो ना हे तुला दाखवतोच आता मी. असं म्हणून तो त्याच्या फोनमधील रेकॉर्डिंग चालू ठेवतो आणि सटासट आता प्रेरणाला बेल्टने मारायला लागतो. तेव्हा प्रेरणा खूप ओरडायला लागते. तर अण्णा केदारने आता प्रेरणा कसं ओरडते हा आवाज रेकॉर्ड केलेला असतो आणि तो रघुला फोन करतो आणि म्हणतो की रघ्या, मी तुला आता एक रेकॉर्डिंग पाठवली, ती सिम कार्ड बदलून त्या वल्लरी आणि अजितच्या फोनवरती लवकरात लवकर पाठव आणि हे काम काही करून झालंच
केलंच पाहिजे, माझ्यावर थुंकते काय ही. तर यानंतर आपण इकडे पाहतो की वल्लरी आणि अजितच्या फोनवर आता ती प्रेरणा ओरडत असलेली रेकॉर्डिंग आलेली असते आणि हे सर्वजण ते ऐकत असतात आणि प्रेरणाचा असं ओरडलेला किंचाळलेला आवाज ऐकून सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं. तर त्या अण्णा केदारचा रागसुद्धा येत असतो. आता अजितसुद्धा हे ऐकून खूप रडायला लागतो आणि तो जोरात ओरडत म्हणतो की नाही सहन होते आता मला हे, आजपर्यंत मी तिला कधी हात लावला नाही आणि हा माणूस तिला असं म्हणतच तो म्हणतो की हा माणूस माझ्या समोर जरी आला ना तर मला माहिती नाही की मी त्याचं काय करीन, मला काहीच सुचत नाही आहे, मी का पोचत नाही आहे तिच्यापर्यंत, वाट बघत असेल ती माझी तिकडे, असं म्हणून अजित खूप रडायला लागतो आणि स्वतःलाच मारून घ्यायला लागतो. तेव्हा आता सर्वजण अजितला समजवायला लागतात. आता मनोज अजितला समजावत म्हणतो की हे बघ अजित, तू स्वतःला त्रास नको करून घेऊस. आता अदू थोडासा विचार करत वल्लरीला म्हणतो की वल्लरी ताई, एकदा मला फक्त तो ऑडिओ ऐकू देशील का गं प्लीज. तेव्हा अजित रडत म्हणतो की अदू प्लीज नको. तेव्हा अदू हात जोडून रिक्वेस्ट करायला लागतो की माझं ते ऑडिओ ऐकणं खूप गरजेचं आहे, असं म्हणून तो वल्लरीला तो ऑडिओ ऐकवायला सांगतो. तेव्हा वल्लरीसुद्धा तो ऑडिओ लावते. तेव्हा आता अदू तो फोन कानाला लावून एकदम ध्यान लावून तो ऑडिओ ऐकायला लागतो. आता अदू तो ऑडिओ ऐकून झाल्यावर म्हणतो की अण्णा आणि प्रेरणाताईशिवाय एक तिसरा आवाजसुद्धा ऐकायला येतो आणि तो इंदूलासुद्धा तो आवाज ऐकवतो आणि म्हणतो की इंदू आलं का तुझ्या लक्षात काही. तेव्हा इंदू म्हणते की अरे हा आवाज तर. तेव्हा आता सर्वजण खूप शॉक होऊन अदू आणि इंदूकडे बघायला लागतात. तर वल्लरी आता विचारायला लागते की अरे कसला आवाज आहे हा, बोला ना पटकन. तेव्हा अदू म्हणतो की हा तिसरा आवाज भेळवाल्याचा आहे आणि तो आमच्या दोघांच्याही ओळखीचा आहे. तर इंदू म्हणते की पण कुठे ऐकलाय हे लक्षात येत नाही. तेव्हा वल्लरी म्हणते की प्लीज आठवा लवकर. तेव्हा अदू म्हणतो की आठवलं, हा गंगेजवळच्या भेळवाल्याचा आवाज आहे. तेव्हा तेजा आश्चर्याने म्हणते की गंगा, पण इतक्या कमी वेळात त्या अण्णा केदार इतका लांब कसा घेऊन गेला प्रेरणाला. तेव्हा अदू सांगतो की तेजातही आमच्या नाशिकमध्ये गोदावरी मातेला गंगा म्हणतो आम्ही, तर तिथल्या भेळवाल्याचा आवाज आहे हा आणि या भेळवाल्याची भेळ विकण्याची पद्धतसुद्धा खूप वेगळी आहे. तेव्हा आता हे सगळेजण खूप आश्चर्याने इंदू आणि अदूकडे बघायला लागतात. तेव्हा वल्लरी म्हणते की याचा अर्थ प्रेरणाताई नाशिकमध्ये आहेत. तेव्हा मनोज म्हणतो की आपण आता लगेच नाशिकला निघूया. आता मनोज दुसऱ्या गाडीची व्यवस्था करायला अजितला घेऊन तिथून निघून जातो. तर वल्लरी आता इंदूला म्हणायला लागते की इंदू, हे गाडीची अरेंजमेंट करायला गेले तोपर्यंत तुम्ही ज्या कामासाठी आलाय ना ते काम राहून नको जायला, प्लीज तुम्ही बिल्डरला भेटून घ्या. आता पैशांची बॅगसुद्धा सापडली आहे ना, शाळेचं कामसुद्धा लवकरात लवकर सुरू व्हायला हवं. तेव्हा इंदू म्हणते की प्रेरणाला सुखरूप घरी आणायचं हे जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की दोन्ही काम तितकीच महत्त्वाचे आहेत ग इंदू, प्लीज ऐका माझं, तुम्ही बिल्डरला जाऊन भेटून या, तोपर्यंत मी नाशिक पोलिसांना कॉन्टॅक्ट करते. तेव्हा अदू आणि इंदूसुद्धा आता बिल्डरला भेटण्यासाठी पटकन तिथून निघून जातात. तर इकडे आता वल्लरी मनातच म्हणते की प्रेरणाताई आम्ही लवकरच येतोय तुमची सुटका करायला. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर 10 ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की श्रीकलाने प्रेरणाला साडी वगैरे नेसवून आता तयार केलेलं असतं. तर अण्णा केदार प्रेरणाला बघून म्हणतो की काय भारी दिसते माझी प्रेरणा. तर इकडे आता सर्वजण नाशिकला जाण्यासाठी निघालेले असतात. तर अदू आता वल्लरीला म्हणतो की वल्लरी ताई, तो भेळवाला ना गंगेजवळचाच आहे, आपल्याला फक्त आता तो एरिया शोधायचा आहे. तर इकडे श्रीकला तिची तंत्रसाधना करत असते आणि म्हणत असते की इंद्रायणी, नाशिकपर्यंत तू कधीच पोहोचू शकणार नाहीस. त्या पांडुरंगावर खूप विश्वास आहे ना गं तुझा, खूप मोठी भक्त आहेस ना तू, मग त्याच्याकडे पाठवते तुला. कितीही तू प्रयत्न केलेस ना तरीही या चक्रव्यूहातून कधीच तू बाहेर पडू शकणार नाहीस. तर इकडे आता इंदू वैतागत म्हणते की आपण मगाचपासून एकाच ठिकाणी गोल गोल फिरतोय, मी 3दा एकाच माणसाला बघितलंय तिथं. तेव्हा हे ऐकून वल्लरी खूप शॉक होते. तर इंदू मात्र खूपच अस्वस्थ झालेली असते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.